तर बघा शेतकरी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी यावेळेस तुमच्यासाठी असणार आहे की जे शेतकरी असणार आहे ज्यांचे पशु खाते जे जसे की पोल्ट्री फार्म आहे, तर भरपूरशा शेतीमध्ये हे फार्मिंग हे शेतकरी करत असते, त्या संदर्भात हे लोन घेत असते शेतीवरती शेतकरी आणि कोणता व्यवसाय टाकत असतो, तर त्या संदर्भात देखील ठराव हे कॅबिनेटच्या मंत्रिमंडळासमोर हे बैठकीमध्ये यांनी मंत्रिमंडळासमोर हे सादर केलेलं आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता इथे लाईव्ह हे तुमच्यासाठी माहिती आणलेली आहे मित्रांनो। परंतु चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा शेतकऱ्यांनी ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतले, जसे शेतीवर त्यांनी कर्ज घेतले असते, तर कोणत्या कारणास्तव त्यांनी कर्ज घेतले, तर ह्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा ठराव इथे मांडला गेला आहे की शेतकऱ्यांनी भरपूरशा कारणांमागे हे कर्ज घेतलेलं असतं, जसं की पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी किंवा इतर व्यवसायासाठी आणि शेती करण्यासाठी त्यांनी हे कर्ज शेतीवरती घेतलेलं असतं। परंतु त्यांचा व्यवसाय ह्या ठकीतपणे चाललेला नसल्यामुळे किंवा हे डुबल्यामुळे त्यांचा व्यवसायात जो पैसा त्यांनी इन्व्हेस्ट केला, तो इन्व्हेस्ट झालेला पैसा त्यांना तो डबल परत झालेला नसल्यामुळे, त्यांना ते प्रॉफिट तितकं झालं नसल्यामुळे त्यांचा पैसा तो डुबला जातो आणि अशा प्रकारे शेतकरी त्यांचं कर्ज भरू शकत नसतो। तर अशा प्रकारे त्यांनी माहिती सांगितलेली आहे। तर हे कर्जमाफी लवकरच होणार आहे, त्या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगितलं। तर संपूर्ण माहिती बघा मित्रांनो की काय सांगितलं गेलं। परिषदेच्या नियम 260 अन्वये प्रामुख्याने कृषी विभागासाठी असलेल्या प्रस्तावाच्या उत्तरासाठी मी उभा आहे। सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे, श्री अभिजित वंजारी, सन्माननीय श्री शशिकांत शिंदे, सर्वशी सदस्य सन्माननीय श्री प्रवीण दरेकर, श्री विक्रम काळे, सन्माननीय सदाभाऊ खोत, सन्माननीय राजेश राठोड, सन्माननीय कृपाल तुमाने, सन्माननीय सत्यजित तांबे, सन्माननीय शिवाजीरावजी गर्जे, सन्माननीय सभासद बोलले या विषयावर 260 वर त्यांनी प्रस्ताव दिलाय का? नाही गेलेला आहे ना? सन्माननीय मिटकरी, सन्माननीय भुजबळजी या अनेक सन्माननीय इत्यादी सदस्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत किंवा त्यांची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे। सदरच्या चर्चेमध्ये साधारणपणे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव न मिळणे, पंतप्रधान पीक विमा योजनेत दाखल झालेले बोगस अर्ज, परळीतील तांड्यावरील पिकांचे क्षेत्र 400 हेक्टर असताना प्रत्यक्ष 4000 हेक्टर क्षेत्राचा विमा काढलेला असणे, जत येथील शेतकऱ्यांच्या नावावर सोलापुरातून 5 वेळा विमा उतरवलेला असणे, हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पीक विमा न मिळणे, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सौर ऊर्जा या योजनांमध्ये शेतकऱ्यांना लाभ न मिळणे, नाशिकमध्ये शेततळे योजनेसाठी 36,000 अर्ज असताना 28,000 शेतकऱ्यांना शेततळे न मिळणे इत्यादी मुद्दे या ठिकाणी चर्चेदरम्यान उपस्थित झालेले आहेत। सभापती महोदय, राज्य शासनाची घोषणा आहे की मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये सर्वसाधारणपणे 75,000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी शासनाने देऊ केलेलं आहे आणि वन विभागाच्या योजनेमध्ये मात्र 3 लाख रुपये अनुदान या ठिकाणी असते। त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही रोष आहे की तेवढ्या किमतीमध्ये या ठिकाणी वंतळ होत नाही। त्याचप्रमाणे नव्याने आता या ठिकाणी प्रस्ताव आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे। तेलंगणामध्ये 100% अनुदान या ठिकाणी देण्याचा जो मुद्दा आहे तोही या ठिकाणी मांडलेला आहे सन्माननीय सदस्यांनी। मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यास किमान रक्कम आपण 14,443 रुपये देतो व कमाल 75,000 इतके अनुदान देण्यात येते। या योजने अंतर्गत सन 2022-23 ते 24-25 अखेर 1,12,879.50 लाख निधी प्राप्त असून 18,182 पूर्ण झालेल्या शेततळ्यांकरता लाभार्थ्यास रुपये 12,525.19 लाख अनुदान अदा करण्यात आलेले आहे। नाशिक जिल्ह्यात 28,193 अर्जापैकी 4629 अर्ज शेतकरी स्तरावर रद्द झालेले आहेत। शेततळे अनुदानाची कमाल मर्यादा 1.5 लाखापर्यंत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। शासनाचा सर्वे या ठिकाणी झालेला आहे। शासनाने वेगवेगळ्या विभागाकडून जलसंधारण व रोजगार हमी विभागाकडून त्यांचे अभिप्राय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि सदरचा प्रस्ताव या ठिकाणी शासन पातळीवर प्रलंबित आहे। त्यामुळे हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर
या क्षेत्राच्या अनुदानामध्ये निश्चितपणे अध्यक्ष महोदय वाढ करण्यामध्ये आम्ही या ठिकाणी पुढाकार घेऊ। त्याचप्रमाणे पिकांना हमीभाव देण्यासंदर्भामध्ये जे सदस्य श्री शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। सभापती महोदय, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभावाच्या अनुषंगाने खालील निकषाच्या आधारे ठीक आता काय त्यांनी मांडलेला विषय तो राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात येते। निविष्ठा, मंजुरी, सिंचन खर्च, मार्केट फी, वाहतूक, खेळत्या भांडवलावरील व्याज 6%, व्यवस्थापन खर्च आणि नफा 15%। केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमती सर्व राज्यांना या ठिकाणी लागू होतात। राज्य शासन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी नेहमीच या ठिकाणी आग्रही असते। एकूण 18 पिकांकरता हमी भाव जाहीर करण्यात येतो। त्यामध्ये खरीपातील 13 पिके उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, भात, मका, कापूस इत्यादी। त्याचप्रमाणे रब्बीतील 4 पिकांचा गहू, हरभरा, करडई, रब्बी, ज्वारी व ऊस या पिकांचा समावेश त्यामध्ये आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पणन विभागामार्फत NCCF व नाफेड यांच्याकडून हमी भावाने या ठिकाणी खरेदी करण्यात येते। चालू वर्षी सोयाबीनची खरेदी 562 खरेदी केंद्रावर 11,21,000 मेट्रिक टन खरेदी करण्यात आलेली आहे आणि अद्याप काही ठिकाणी गोडाऊन उपस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी खरेदी काही ठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी या ठिकाणी बंद झालेली आहे। पण तोही प्रयत्न शासन या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या काळात करेल। पीक विम्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच या ठिकाणी अडचणी या ठिकाणी आमच्या सन्मानित सभासदांनी मांडलेल्या आहेत की 400 हेक्टर क्षेत्र असताना 4,000 हेक्टरचा विमा या ठिकाणी उतरवलेला आहे। सांगली येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर 5 लाख विमा उतरवला गेला। हिंगोलीमध्ये देखील मागील वर्षी एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही। माननीय अंबादास दानवे, माननीय प्रवीण दरेकर यांनी या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी आवाज उठवलेला आहे। राज्य शासनाने सन 2023 खरीप पासून शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे। अध्यक्ष सभापती महोदय, या योजनेचा लाभ खरीप हंगामामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांनी व रब्बी हंगामामध्ये 17 लाख शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। अध्यक्ष सभापती महोदय, सन 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यापोटी राज्य शासनाने 6,048 कोटी हप्ता भरला आहे व केंद्र हप्ता 4,090 कोटी आहे। सन 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यापोटी राज्य शासनाने 5,841 कोटी हप्ता भरला आहे व केंद्र हप्ता 3,924 कोटी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात 23-24 मध्ये एकूण 8,140.71 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले। खरीप हंगाम 2024 मध्ये 1.68 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतला असून विविध कारणास्तव एकूण 4.30 लाख अयोग्य अर्ज या ठिकाणी सरकारतर्फे नाकारण्यात आलेले आहेत। परभणी जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 11 गाव तांड्यांमधील भौगोलिक क्षेत्र नसताना परळी तालुक्यातील काही CSC धारकांनी बोगस पीक विमा उतरवण्याचे निदर्शनास आल्याने 96 CSC धारकांचे परवाने या ठिकाणी निलंबित करण्यात आले। सभापती महोदय, सांगली जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने पीक विमा काढण्यासाठी अर्ज केलेले आढळून आल्याने 6,703 अयोग्य विमा अर्ज या ठिकाणी शासनाने रद्द करण्यात आलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात 2023 मध्ये 5,13,303 विमा अर्ज प्राप्त होते। यापैकी 1,54,489 शेतकरी अर्जांना एकूण 99.96 कोटी अंतरिम नुकसान भरपाई या ठिकाणी आपण मंजूर केलेली आहे। सभापती महोदय, उर्वरित नुकसान भरपाई आधार संलग्न बँक खाते रुपये 1,000 पेक्षा कमी नुकसान भरपाई या कारणाने प्रलंबित आहेत। या योजनेत काही गैरप्रकार देखील या ठिकाणी आढळून आलेले आहेत। कृषी विभाग व विमा कंपन्यांनी केलेल्या पडताळणीमध्ये राज्यात खरीप 2023 मध्ये 2,85,468 व खरीप 2024 मध्ये 4,30,443 अयोग्य या ठिकाणी पीक विमा अर्ज आढळून आले असून ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत। अयोग्य विमा अर्ज नोंदणी करणाऱ्या 130 सामायिक सुविधा केंद्र CSC चालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे आणि 24 CSC संचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। बोगस विमा नोंदणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीद्वारे संबंधित अर्जदारावर कारवाई करण्याबाबत कृषी विभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी निर्देशित करण्यात आलेला आहे। सभापती महोदय, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना DBT तत्वावर रुपये 2,000च्या समान 3 हप्त्यामध्ये वार्षिक रुपये 6,000 रुपये भर या ठिकाणी घालण्यात येत आहे। यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण रुपये 5,512 कोटी तर 2024-25 मध्ये 4,296.21 कोटी निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे। त्यानुसार या योजनेत 28/2/2025 अखेर एकूण 8,961.31 कोटी रक्कम 90 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे। या रकमेच्या एकूण 5 हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत। सभापती महोदय, ठिबक सिंचनच्या संदर्भामध्ये प्रति थेंब थेंब पीक सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना व केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेअंतर्गत तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत खालील प्रमाणे अनुदान या देय आहे। अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 55% अनुदान या ठिकाणी केंद्राचं आहे। पूरक अनुदान 25% आहे। एकूण अनुदान 80% आहे।
इतर शेतकरी 45% आहे, पूरक अनुदान 30% आहे, एकूण 75% आहे, अनुसूचित जाती 55% आहे, 35% आहे आणि आपण त्यांना 90% या ठिकाणी अनुदान उपलब्ध करून देतो। अनुसूचित जमातीमध्ये 55%, 35% आणि त्याप्रमाणे 90% या ठिकाणी अनुदान राज्य सरकार त्यांना या ठिकाणी उपलब्ध करतो। 10% फक्त त्यांना त्यांचा शेअर्स या ठिकाणी द्यायचा आहे। दिनांक 25/4/2023 शासन निर्णयाद्वारे मागेल त्याला ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना घोषित केल्यामुळे संपूर्ण वर्षभर लाभार्थी निवड करण्यात आली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दायित्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील 49,974 अर्जाची लॉटरी काढण्यात आलेली आहे। ठिबक सिंचन करिता सन 2024-25 या आर्थिक वर्षात रुपये 590 कोटी रुपये आतापर्यंत या ठिकाणी वितरित झालेले आहेत। प्रलंबित दायित्व अदा करण्याकरता प्राधान्याने कारवाई करण्यात येत आहे। यापुढे विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी लाभासाठीची सध्याची लॉटरी पद्धत या ठिकाणी बंद करण्यात येत आहे आणि त्याऐवजी प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबण्यात येणार असल्यामुळे या अंतर्गत अनुसूचित जाती जमाती, अनुसूचित जाती, महिला, अल्पभूधारक, सर्वसाधारण प्रवर्ग याप्रमाणे प्राधान्य निश्चित करून उपलब्ध तरतुदीच्या प्रमाणात लाभार्थी निवड करण्याचे प्रस्तावित आहे। सभापती महोदय, सन्मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प या स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। 34 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। स्मार्ट प्रकल्प कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो। या अंतर्गत गोदाम, ग्रेडिंग, त्याचप्रमाणे आणि क्लिनिंग सेंटर, पशुखाद्य युनिट, पॅक हाऊस, दाल मिल, फ्लोर मिल, राईस मिल, ऑइल मिल, मिलेट प्रोसेसिंग युनिट, कोल्ड स्टोरेज, फळे, भाजीपाला प्रोसेसिंग युनिट, हळद प्रक्रिया इत्यादी प्रकल्पाकरता अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येते। प्रकल्प किमतीच्या 60% किंवा धान्य पिकांकरता अनुदानाची कमाल मर्यादा रुपये 2 कोटी व फलोत्पादनसाठी कमाल मर्यादा रुपये 3 कोटी या ठिकाणी ठेवलेली आहे। कोकण विभागात स्मार्ट प्रकल्पांतर्गत 63 प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी आपण दिलेली आहे आणि एकूण 52 प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिलेली आहे। अशा प्रकारे कोकण विभागासाठी एकूण 48 कोटी प्रकल्पांच्या रुपयाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे।